पुस्तक शेतकऱ्याचा आसूड. लेखक महात्मा ज्योतिबा फुले. भाग 2. प्रकरण पहिले. सरकारी सर्व खात्यांनी ब्राह्मण कामगारांचे प्राबल्य असल्यामुळे त्यांचे स्वजातीय स्वार्थी भटब्राह्मण आपले मतलबी धर्माचे मिशाने अज्ञानी शेतकऱ्यांस इतके नाडितात की त्यास आपली लहान चिटकुली मुले शाळेत पाठवण्याची साधने राहत नाहीत व एखाद्यास तसे साधन असल्यास त्यांच्या दुरुपदेशाने तशी इच्छा होत नाही. आता पहिले प्रकारचे अक्षरशून्य शेतकऱ्यास भटब्राह्मण धर्ममिशाने इतके नाडितात की त्याचविषयी या जगात दुसरा कोठे या मासल्याचा पडोसा सापडणे फार कठीण. पूर्वीच्या धूर्त आर्यभट्ट ब्राह्मण ग्रंथकारांनी आपले मतलबी धर्माचे लिगाड शेतकऱ्याचे मागे इतके सफाईने लावले आहे की शेतकरी जन्मास येण्याचे पूर्वीच त्याच्या आईस ज्या वेळेस ऋतू प्राप्त होतो तेव्हा तिच्या गर्भाधानादी संस्कारापासून तो हा मरेपर्यंत कित्येक गोष्टींनी लुटला जातो. इतकेच नव्हे तर हा मेला तरी त्याच्या मुलास श्राद्धे वगैरेच्या मिशाने धर्माचे ओझे सोसावे लागते. कारण शेतकऱ्यांचे स्त्रियास ऋतू प्राप्त होताच भटब्राह्मण जपानुष्ठान व तत्संबंधी ब्राह्मण भोजनाचे निमित्ताने त्याचपासून द्रव्यहरण करीतात व सदरची ब्राह्मण भोजने घेतेवेळी भटब्राह्मण आपले आप्तसोयरे व इष्टमित्रांसह तूप पोळ्यांची व दक्षिणेची इतकी धांदल उडवितात की त्यांच्या उरल्या सुरल्या अन्नांपैकी त्या बिचाऱ्या अज्ञान शेतकऱ्यास पोटभर आमटी पोळी सुद्धा मिळण्याची मारामार पडते. ऋतुशांती निमित्ताने भटब्राह्मणांची उदरशांती होऊन त्यांच्या हातावर दक्षिणा पडताच ते शेतकऱ्यास आशीर्वाद दिल्यानंतर त्यास त्यांचे स्त्रियांनी शनिवार अथवा चतुर्थीची व्रते धरावी म्हणून उपदेश करून घरोघर चालते होतात. पुढे भटब्राह्मण दर शनिवारी व चतुर्थीस शेतकऱ्यांचे स्त्रियांकडून पूर्वीचे पानांच्या माळा मारुतीचे गळ्यात घालवून व गवताच्या जुड्या गणपतीचे माथ्यावर रचून शिदे दक्षिणा आपण घेतात व पुढे कधी कधी संधान साधल्यास सदरची व्रते उजविण्याची थाप देऊन शेतकऱ्यांपासून लहान मोठी ब्राह्मण भोजने घेतात. इतक्यात शेतकरी बाया सृष्टीक्रमाने गरोदर झाल्यास भटब्राह्मणांनी शेतकऱ्यांकडून मुंज्यांचे ब्राह्मण घालविण्याचे लटके पूर्वी केलेले नवस शेतकऱ्यांशी सहज बोलता बोलता बाहेर काढावयाचे व शेतकऱ्यांच्या स्त्रिया प्रसूत होण्याच्या पूर्वी भटजीबुवा शेतकऱ्यांचे घरी रात्रंदिवस खड्या म्हणजेच फेऱ्या घालितात व त्यांच्याशी इतकी लाडीगोडी लावून त्यांच्याशी यजमानपणाची नाती लावून त्याचपासून त्या नवसाची फेड करून घेतात. पुढे शेतकऱ्यांचे स्त्रियास पुत्र झाले की भटब्राह्मणांची धनरेषा उपटते. ती अशी की प्रथम मुख्य उपाध्ये शेतकऱ्यांचे घरी जातात व त्यांचे घरातील वाव व कासऱ्यांनी वेळ मोजणाऱ्या अज्ञानी स्त्रियास मुलाचे जन्मकाळ विचारून ज्या ज्या राशीस जास्त अनिष्ट ग्रह जुळत असतील तसल्या राशी मुकरर करून त्यांच्या अर्भकांच्या जन्मपत्रिका अशा रीतीने तयार करीतात की अज्ञानी शेतकऱ्यांचे पुत्र जन्माने झालेल्या सर्व आनंदात माती घालून त्यास घाबरे करीतात व दुसरे दिवशी त्याचकडून पिंडीतील लिंगांपुढे आपले भाऊबंद सोयरे धायरे व इष्टमित्रांपैकी भटब्राह्मणांस मोलाने जपानुष्ठानास बसवितात व त्यांपैकी कोणास शेतकऱ्यापासून उपोषणाचे निमित्ताने फलाहारापुरते पैसे देववितात. उन्हाळा असल्यास पंखे देववितात. पावसाळा असल्यास हात चालल्यास तो शेतकऱ्यापासून पूजेच्या निमित्ताने तेल तांदूळ नारळ खारका सुपाऱ्या तूप साखर फळ फळावळ
वगैरे पदार्थ उपटावयास कमी करीत नाही. शेतकऱ्याचे मनावर मूर्तीपूजेचा जास्ती प्रेमभाव ठसावा म्हणून काही भट तपानुष्ठान संपे पावेतो त्या आपल्या दाढ्या डोया वाढवितात, काही फलाहारावर राहतात. अशा नाना प्रकारच्या लोणकड्या थापा देऊन जपानुष्ठान संपे पावेतो भटब्राह्मण शेतकऱ्यांचे बरेच द्रव्य उपटतात. शेवटी समाप्ती करते वेळी भटब्राह्मण अज्ञान शेतकऱ्यांपासून ब्राह्मण भोजनासहित यथासांग दक्षिणा घेण्याविषयी कशी कशी चंगळ उडवितात हे आपणास सर्व माहीत असेलच. आर्यभट्ट ब्राह्मण आपल्या संस्कृत विद्यालयात शूद्र शेतकऱ्यांचे मुलास घेत नाहीत, परंतु ते आपल्या प्राकृत मराठी शाळात कामापुरती शूद्र शेतकऱ्यांची मुले घेतात व त्याचपासून दरमहाचे पगाराशिवाय दर अमावस्येस व पौर्णिमेस फसक्या, कित्येक सणास शिदा, दक्षिणा व मुलांनी शाळेत खाण्याकरिता आणलेल्या चबिन्यामधून चौथाई घेऊन त्यास धुळाक्षर, अंकगणित, मोडी कागद वाचन, भाकड पुराण संबंधी प्राकृत श्लोक व भूपाड्या शिकवून त्यास कलगी अथवा तुऱ्याच्या पक्षाच्या लावण्या शिकवून तत्संबंधी झगडे घालण्यापुरते विद्वान करून सोडितात. त्यास आपल्या घरची हिशेबाची टांचणे ठेवण्यापुरते देखील ज्ञान देत नाहीत. मग त्यांचा मामलेदार कचेऱ्यात प्रवेश होऊन कारकुनीचे काम करणे कठीणच. शेतकऱ्याचे मुलाच्या मागणीच्या वेळी ब्राह्मण जोशी हातात पंचांगे घेऊन त्यांचे घरी जातात व आपल्या पुढे राशीचक्रे मांडून त्यास मुली मुलांची नावे विचारून मनात स्वहित संकल्प धरून मोठ्या डौलाने अंगठ्याची अग्रे बोटांचे कांड्यांवर नाचवून भलता एखादा अनिष्ट ग्रह त्यांचे राशीला जुळवून त्या ग्रहाचे शमनार्थ जपानुष्ठानाच्या स्थापनेकरिता व त्यांचे सांगतेकरिता काही द्रव्य शेतकऱ्यांपासून घेतात. नंतर शेतकऱ्यांच्या मुलाचा तिथी निश्चय करतेवेळी नवरीचे घरी वस्त्राचे चौघडीवर तांदुळाचे रांगोळ्यांनी चौकोनी चौक करून त्यावर मुलीच्या व मुलाच्या पित्यास बसवून त्यांचे पुढे खोबरे, खारका व हळकुंडाचे लहान लहान ढीग मांडतात. हळद कुंकू व अक्षता मागवून मुलीचे व मुलाचे वय, वर्ण, गुण वगैरे यांचा काडी मात्र विचार न करिता कामापुरत्या सुपाऱ्यात गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून समर्पयामीचे धांदलीत शेतकऱ्यांपासून सन्यांनी पैसे उपटून कागदाचे चिटोऱ्यावर नेमलेल्या तिथीचे टिपण करतात व त्यावर हळदी कुंकाचे माखन करून ते उभयतांचे हाती देतात. नंतर तेथील सामान पैशांसहित चौकाचे तांदूळ आपले पदरी आवडून गणपतीसही घरी फोडून खाण्याकरिता कडोसरीस लावून निघून जातात. लग्नाचे पूर्वी मारुतीचे देवळात वधूकडील पोशाख नवरे मुलास देते वेळी भटब्राह्मण आना दोन आने कडोसरीस लावून पानविडे पागोट्यात खोवतात. नंतर वधूचे मांडवात नवरा मुलगा गेल्यानंतर बोहल्यासमोर त्या उभयतास उभे राहण्याकरिता पायपाट्यामध्ये थोडे थोडे गहू भरवून त्यावर समोरासमोर उभे करीतात. पुढे वधूवरांचे मामाचे हाती नागव्या तरवारी देऊन त्यास पाठीराखे करीतात व तेथे जमलेल्या मंडळींपैकी भलत्या कोणाची तरी अंगवस्त्रे घेऊन त्यावर हळदी कुंकाचे आडवे तिडवे पट्टे ओढून त्या वधूवरांमध्ये आंतरपाठ धरून पाळीपाळीने कोणी कल्याण रागात व कोणी भैरवी रागात श्लोक व आर्यांसहित शुभमंगल म्हणून ते अज्ञानी शेतकऱ्यांचे मुलाबाळांची लग्ने लावितात. कित्येक सदन माळ्या कुंभाचे लग्नात त्यांचे भाऊबंद, सोयरे धायरे व वराडी यांची पर्वा न करता आगंतुक ब्राह्मण दक्षिणेसाठी मांडीवर शाल जोड्या घेऊन
मोठ्या झोकाने लोडाशी टेकून बसून मांडवात इतकी धांदल करीतात की वधूवरांच्या बापांनी आमंत्रण करून आणलेल्या गृहस्थांचे आगत स्वागत करून त्यास पानविडे देण्यापुरती फुरसत होऊ देत नाहीत. असले निसंग दांडगे भिकारी दुसऱ्या एखाद्या देशात अथवा जातीत सापडतील काय? इतक्यात लग्न रावणारे भटजी वधूवरास खाली समोरासमोर बसवून त्यांचे पुढे नाना प्रकारचे विधी करीताना वेळोवेळी दक्षिणा समर्पयामी म्हणता म्हणता शेवटी थोड्याशा काडवा सुड्या गोळा करून त्यास अग्नी दावून त्यात तूप वगैरे पदार्थ टाकून वधूवरास लज्जा होमाच्या निमित्ताने चरचरीत धुऱ्या देऊन त्यांचे अज्ञानी पित्यांपासून अखेरचे भले मोठे शिदे व दक्षिणा घेऊन घरी जातात. साड्याचे दिवशी एक दोन हेकड शेतकऱ्यास हाती धरून वधूवरांचे पित्यांपासून मन मानेल तशा रकमा अडवून व त्याचप्रमाणे मांडव खंडण्याबद्दल द्रव्य त्याचपासून उपटितात. त्यातून कित्येक सदन शेतकऱ्यास कर्ण वगैरे दानशूरांच्या उपमा देऊन त्यांचे पुढे नाना प्रकारचे गोंडचाळे करून त्यास इतके पेटवितात की लग्नाचे अखेरीस त्यांचे घरी मोठमोठ्या सभा घेऊन त्यात एकंदर शास्त्री, वैदिक, पुराणिक, कथेकरी व भिक्षुक भटब्राह्मणांची वर्गावर्गी न करिता त्याचपासून दक्षिणा उपटून आपापले घरी जाता जाता त्याचपैकी कित्येक गुलहौशी भटब्राह्मण रात्री मांडवात नाच असल्याविषयी तपास ठेवून डोचक्यावर पिटकुल्या पागुट्या व मांडीवर चिटकुल्या शालजोड्या ठेवून आमंत्रण करून आणलेल्या गृहस्थांचे मांडीशी मांडी भिडवून लोडाशी टेकून सर्व रात्रभर नाकाच्या जोड नळ्यात तपकिरीचे वायबार ठासता ठासता आपसात तपकिरीचा धुराळा खुशाल नायकिनीचे गाणे ऐकत बसतात. पुढे शेतकरी लोक वयपरत्वे मरण पावताच त्यांची मुले संसार करू लागल्यापासून त्यांचे मरण काळ पावेतो त्यास भटब्राह्मण धर्माचे भूलथापीने कसे व किती नागवितात याबद्दल येथे थोडासा खुलासा करीतो. शेतकऱ्याची मुले आपली नवी घरे बांधते वेळी शूद्र बिगारी भर उन्हाचे तापात उरापटावर मलमा वगैरेची टोपली वाहतात. गवंडी व सुतार गगनचुंबित उंच पहाडावर माकडाची परी चढून भिंती रचून लाकडाच्या कळाशा जोडून घरे तयार करीतात. यामुळे त्यांची दया येऊन त्या बापुड्या कामगारास गृहप्रवेश करतेवेळी तूप पोळ्याची जेवणे देऊ म्हणून घराचे मालक कबूल करीत असतात व ती जेवणे शेतकरी कामगारास देण्यापूर्वी भटब्राह्मण शेतकऱ्यांचे घरोघर रात्रंदिवस घिरट्या घालून त्यास नाना प्रकारच्या धर्मसंबंधी भूलथापा देऊन कित्येक ब्राह्मण अंमलदारांच्या आललटप्पू शिफारसी भिडवून त्यांच्या नव्या घरात होमविधी करून घरच्या वळचणीला जागोजाग चिंध्यांची निशाणे फटकावून प्रथम आपण आपल्या स्त्रिया मुलाबाळांसहित तूप पोळ्यांची यथासांग भोजने सारून उरले सुरले शिळेपाके अन्न भोळ्या भाविक अज्ञानी घरधन्यास व त्याच्या मुलाबाळासहित कामगारास गुळवण्याबरोबर खाण्याकरिता ठेवून पानविडे खाताच उसातील इमानी कोल्हे भुकी धाकल आशीर्वाद देऊन शेतकऱ्यांपासून दक्षिणा गुंडाळून पोटावर हात फिरवीत घरोघर जातात व एक दोन मतलबी साधू भटब्राह्मण कित्येक अल्पवयी अल्लड शेतकऱ्याचे जीवलग गडी बनून त्यास नावलौकिकाचे शहास गुंतवून त्याचकडून लहान मोठ्या सभा करवून त्यांमध्ये काही भटब्राह्मणास शाल जोड्या देववून बाकी सर्वांना दक्षिणा देववितात. शेतकऱ्यांनी नवीन बांधलेले शेतखाने खेरीज करून त्यांनी नवी देवळे पार वगैरे इमारती तयार केल्या की
तेथे त्याचपासून उद्यापनाचे निमित्ताने ब्राह्मण भोजन व दक्षिणा घेतातच. दर चैत्र मासी वर्ष प्रतिपदेस भटब्राह्मण शेतकऱ्यांचे घरोघर वर्षफळ वाचून त्याचपासून दक्षिणा घेतात. तसेच रामनवमी व हनुमंत जयंतीचे निमित्ताने भटब्राह्मण आपले ओळीत एखादा सदन शेतकरी असल्यास त्याचपासून, अगर गरीबच सर्व असल्यास त्याचपासून आळीपाळीने वर्गण्या जमा करून तूप पोळ्यांची ब्राह्मण भोजने घेतात. जेजुरीचे यात्रेत शेतकरी आपल्या मुलाबाळांसह तळे वगैरे ठिकाणी आंघोळी करते वेळी भटब्राह्मण तेथे संकल्प म्हणून त्या सर्वांपासून एक एक शिवराई दक्षिणा घेतात. ही यात्रा सुमारे 1.25 लाखांचे खाली नसते व त्यांपैकी कित्येक अल्लड सदन शेतकऱ्यांचे मांडीवर खल्लड मुरळ्या बसतात. त्याचपासून देव ब्राह्मण सुवासिनीचे निमित्ताने तूपपोळ्यांपुरते द्रव्य उपटतात. शिवाय शेतकऱ्यांचे भंडार खोबरे खंडोबा देवापुढे उधळण्याकरिता खरेदी करते वेळी भटब्राह्मण वाण्याबरोबर आतून पाती ठेवून त्यास बरेच नाडितात. दर आषाढ मासी एकादशीस भटब्राह्मण शिदे देण्याची ऐपत नसणाऱ्या कंगाल शेतकऱ्यांपासून सुद्धा निदान 1 पैसा तरी दक्षिणा घेतात. पंढरपुरी एकंदर सर्व शेतकरी आपल्या स्त्रिया व मुले बाळे यांसहित चंद्रभागेत स्नान करीते वेळी भटब्राह्मण नदीचे किनाऱ्यावर उभे राहून संकल्प म्हणून त्या सर्वांपासून एक एक शिवराई दक्षिणा घेतात. ही यात्रा सुमारे 1 लक्षाचे खाली नसते व त्यांपैकी काही शेतकऱ्यांपासून निदान 1 सुवासिनी ब्राह्मणास तूप पोळ्याचे भोजन घेण्यापुरते रकमा उपटून माझघरात आपले घरची मंडळी पात्रावर बसवलेली असते. तेथे प्रत्येक शेतकऱ्यास निरनिराळे नेऊन म्हणतात की, हे पहा, तुमच्या सुवासिनी ब्राह्मण जेव्हा वयास बसत आहेत त्यास काही दक्षिणा देण्याची मर्जी असल्यास द्या, नाहीतर दुरून नमस्कार करून बाहेर चला, म्हणजे ते देवास नैवेद्य पाठवून जेवावयास बसतील. असे प्रामाणिक धंदे करून पंढरपुरातील शेकडो ब्राह्मण बडवे श्रीमान झाले आहेत. तर श्रावण मासी नागपंचमीस बिळात शिरणाऱ्या मूर्तिमंत नागाच्या टोपल्या बगलेत मारून शेतकऱ्यांचे आळोआळीने नागकू दूध पिलाव नागदक्षिणा समर्पयामी म्हणून पैसा गोळा करीत फिरण्याची भटब्राह्मणांची वडिलोपार्जित वृत्ती वैदू व गारोड्यांनी बळकावली असता त्याचवर ते नुकसानीबद्दल फिर्याद न करिता केवळ दगडाच्या किंवा चिखलाच्या केलेल्या नागाच्या पूजा करून अज्ञानी शेतकऱ्यांपासून दक्षिणा घेतात. पौर्णिमेस श्रावणीच्या निमित्ताने महाराच्या गळ्यातील काळ्या दोऱ्याची खबर न घेता कित्येक डामडौली कुणब्यांचे गळ्यात दोऱ्याची गागाभटी शूद्र लोकात जानवी घालण्याचा प्रथम प्रचार नव्हता. गागाभट याने शिवाजी राजापासून सुवर्ण तुला दान घेऊन त्यास जानवे घातले. तेव्हापासून ही चाल पडली आहे. जानवी घालताना सीधा दक्षिणेवर धाड घालितात. एकंदर सर्व शेतकऱ्यांचे हातात राख्यांचे गंडे बांधून त्याचपासून एक एक पैसा दक्षिणा घेतात. वद्य प्रतिपदेस भटब्राह्मण बहुतेक सदन शेतकऱ्यास सप्ताहाचा नाद लावून त्यांचे गळ्यात विणे घालून त्यांचे इष्टमित्रांचे हातात टाळ देऊन त्या सर्वांस मृदुंगाचे नादात पाळीपाळीने रात्रंदिवस पोपटासारखी गाणी गाऊन नाचता नाचता टणटणा उड्या मारावयास लावून आपण त्यांचे समोर मोठ्या डौलाने लोडाशी टेकून त्यांच्या गमती थोडा वेळ पाहून दररोज फराळाचे निमित्ताने त्याचपासून पैसे उपटून गोकुळाष्टमीचे राती हरिविजयातील 3रा अध्याय वाचून यशोदेचे बाळंतपणाबद्दल
चुडे बांगड्यांची सबब न मागता शेतकऱ्यापासून दक्षिणा उपटतात. प्रातकाळी पारण्याचे निमित्ताने शेतकऱ्यांचे खर्चाने करवलेली तूपपोळी यांची जेवणे, प्रथम आपण सारून उरलेले शिळेपाके अन्न शेतकऱ्यांसहित टाळकुटे, मृदुंगे वगैरेस ठेवून घरी निघून जातात. शेवटी श्रावण महिन्यातील सरते सोमवारी भटब्राह्मण बहुतेक देवभोळ्या अज्ञानी शेतकऱ्यांपासून तूपपोळ्याची निदान एक तरी सुवासिनी ब्राह्मण भोजन घालण्याचे निमित्ताने यथासांग शिदे सामग्र्या घेऊन प्रथम आपण आपल्या स्त्रिया मुलाबाळांसहित जेवून गार झाल्यावर प्रसादादाखल एक दोन पुरणपोळ्या व भाताची मूद भलत्या सलत्या इस्तऱ्यावर घालून दुरून शेतकऱ्यांचे पदरात टाकून त्यांच्या समजुती काढितात. दर भाद्रपद मासी भटब्राह्मण हरतालिकेचे मिशाने आबालवृद्ध शेतकऱ्यांपासून एक एक दोन दोन पैसे लुबाडतात. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने शेतकऱ्यांचे घरात गणपती पुढे टाळ्या वाजवून आरत्या म्हणण्याबद्दल त्याचकडून काही दक्षिणा घेतात. परंतु ऋषी पंचमीस रांडमुंड शेतकरी स्त्रियास पाण्याचे डबक्यात बुचकळ्या मारावयास लावून भटब्राह्मण शेतकऱ्यांचे जीवावर गणपतीचे संबंधाने दिवसा मोदकासह तूप पोळ्यांची भोजने सारून वरकांती कीर्तन श्रवण करण्याचे भाव दाखवून आतून अहोरात्र नामांकित कसबिनींच्या सुरतीकडे मंगळ ध्यान लावून त्यांची सुस्वर गाणी ऐकण्यात चूर झाल्यामुळे शेतकऱ्यांचे घरातील कुंभारी गौरीच्या मुखाकडे ढुंकून सुद्धा पाहत नाहीत. चतुर्दशीस अनंतांचे निमित्ताने शेतकऱ्यापासून शिदे दक्षिणा घेतात. पितृपक्षात भटब्राह्मण एकंदर सर्व शेतकरी लोकात पेंडार गर्दी करून त्यांच्या मागे इतके हात धुवून लागतात की त्यांच्यातील मोलमजुरी करणाऱ्या दीनदुबळ्या निराश्रित रांडगुंड शेतकरीपासूनही फांका घेऊन आपल्या पायावर डोचकी ठेवल्याशिवाय त्यांच्या सुटका करीत नाहीत. मग तेथे भोसले, गायकवाड, शिंदे आणि होळकर यांची काय कथा. तशात कपिल षष्टीचा योग आला की भटब्राह्मण कित्येक सदन शेतकऱ्यास वाई, नाशिक वगैरे तीर्थाचे ठिकाणी नेऊन त्याचपासून दान धर्माचे मिशाने बरेच द्रव्य हरण करीतात व बाकी उरलेल्या एकंदर सर्व दीनदुबळ्या शेतकऱ्यांपासून स्नान करते वेळी निदान एक एक पैसा तरी दक्षिणा घेतात. शेवटी अमावस्येस भटब्राह्मण शिदे दक्षिणांच्या लालचीने शेतकऱ्यांचे बैलांच्या पायाच्या पूजा करवितात. विजयादशमीस घोडे व आपट्याची पाने पूजनाचे संबंधाने शेतकऱ्यांपासून दक्षिणा घेऊन कोजागिरीस त्यांचा हात चालल्यास शेतकऱ्याचे दुधावर सपाटा मारितात. अमावशेस लक्ष्मीपूजन व ह्या पूजनाचे संबंधाने शेतकऱ्यांपासून लाह्या बत्याशांसह दक्षिणा घेतात. दर कार्तिक मासी बलिप्रतिपदेस भटब्राह्मण मांगा महाराप्रमाणे हातात पंचारत्या घेऊन शेतकऱ्यास ओवाळता ओवाळता इडापिडा जाओ आणि बळीचे राज्य येवो हा मूळचा खरा आशीर्वाद देऊन शेतकऱ्यांच्या ओवाळण्या न मागता हातावर शाल जोड्या घेऊन त्यास यजमानाची नाती लावून शेतकऱ्यांचे घरोघर माली मागत फिरतात. आळंदीचे यात्रेत शेतकरी आपल्या कुटुंबांसह इंद्रायणीत स्नाने करीत असता भटब्राह्मण त्या सर्वांपुढे संकल्प म्हणून त्याचपासून एक एक पैसा दक्षिणा घेतात. ही यात्रा सुमारे पाऊण लक्षाचे खाली नसते. नंतर द्वादशीस देव ब्राह्मण सुवासिनीचे निमित्ताने कित्येक देवभोळ्या शेतकऱ्यांपासून तूप पोळ्याची व त्यातून कोणी फारच दरिद्री असल्यास त्याचपासून साधा सिधा घेऊन आपापले कुटुंबांसह भोजने करून त्या सर्व अज्ञानी भाविकास तोंडी पोकळ आशीर्वाद मात्र देतात.
शिवाय भोवर गावातील अज्ञानी शेतकऱ्यास पंधरवाड्याचे वारीचे नादी लावून त्या सर्वांपासून 12 महिने दर द्वादशीस पाळीपाळीने तूप पोळ्याची ब्राह्मण भोजने काढितात. इतकेच नव्हे, परंतु कित्येक परजिल्ह्यातील सदन शेतकऱ्यास चढी पेटवून त्यांपासून तूप पोळ्याची सहस्त्र भोजने घालवितात. शेवटी परगावचे शेतकऱ्यांचे पंचांनी अदावतीने गुन्हेगार ठरवून पाठविलेल्या शेतकऱ्यांचे क्षौर करवून त्यास प्रायचित्ताचे निमित्ताने थोडे का नागवितात. वद्य द्वादशीस भटब्राह्मण शेतकऱ्यांचे अंगणातील तुळशी वृंदावनासमोर धोत्राचा अंतरपाठ धरून मंगलाष्टकाचे ऐवजी 2-4 श्लोक व आर्या म्हणून तुळशीची लग्ने लावून शेतकऱ्यांपासून आरतीचे पैशासह ओटींपैकी काही सामान हाती लागल्यास गोळा करून जातात. दर पौष मासी मकर संक्रांतीस भटब्राह्मण शेतकऱ्यांचे घरी संक्रांत फळ वाचून त्याचपासून दक्षिणा घेतात व कित्येक अक्षरशून्य देवभोळ्या शेतकऱ्यास अगाध पुण्यप्राप्तीची लालूच दाखवून त्याचकडून मोठ्या उल्हासाने त्यांची उसासी स्थळे भटब्राह्मणांकडून लुटवितात. दर माघमासी महाशिवरात्रीस भटब्राह्मण कित्येक शेतकऱ्यांचे आळीतील देवळांनी शिवलीलामृताच्या आवृत्त्या करून सूर्योदयाचे पूर्वी समाप्ती करते वेळी त्याचपासून ग्रंथ वाचण्याबद्दल शिदे दक्षिणा उपटून नेतात. दर फाल्गुनी माघमासी होळी पूजा करिताच शेतकऱ्यांजवळचे द्रव्य उडाले यास्तव म्हणा अगर हिंदू धर्माचे नावाने ठणाना बोंबा मारितात, तरी हे भटजी बुवा त्याचपासून काही दक्षिणा घेतल्याविना त्यास आपापल्या डोचक्यात धूळ माती करण्याकरिता मोकळीक देत नाहीत. सदरी लिहिलेल्या प्रतिवर्षी येणाऱ्या सणांशिवाय मधून मधून चंद्रग्रहण, सूर्यग्रहण व ग्रहांचे उलटापालटीचे संबंधाने शेतकऱ्यांपासून भटब्राह्मण नाना प्रकारची दाने घेऊन एकंदर सर्व पर्वण्या पाळीपाळीने बगलेत मारून व्यतिपात भाऊबळाने शेतकऱ्यांचे आळोआळीने भीक मागत फिरतात. शिवाय शेतकऱ्यांचे मनावर हिंदू धर्माचे मजबूत वजन बसून त्यांनी निसंग होऊन आपले नादी लागावे म्हणून सदन शेतकऱ्यांचे घरोघर रात्री भटब्राह्मण कधी कधी पांडव प्रताप वगैरे बाकड पुराणांची पारायणे करून त्याचपासून पागोट्या धोत्रांसह द्रव्यावर घाला घालून कित्येक निमहकारी नमक हरामी भटब्राह्मण आपल्या शेतकरी यजमानांच्या सुनाबाळास नादी लावून त्यास कुकुचकू करावयास शिकवितात. त्यातून अधिमधी संधान साधल्यास शेतकऱ्याचे घरी भटब्राह्मण सत्यनारायणाच्या पूजा करवून प्रथम शेतकऱ्यांचे केळात 1.25 शेराचे मानाने निर्मळ रवा, निरसे दूध, लोणकडे तूप व धुवाध साखर घालून तयार करवलेले प्रसाद घशात सोडून नंतर आपल्या मुलाबाळांसहित तूप पोळ्यांची भोजने सारून त्याचपासून यथासांग दक्षिणा बुचाडून उलटे शेतकऱ्याचे हाती कंदील देऊन घरोघर जातात. इतक्यातून शेतकऱ्यांपैकी काही दुबळे स्त्री पुरुष चुकून राहिल्यास भटपुराणिक त्या सर्वांस भलत्या एखाद्या देवळात दररोज रात्री जमा करून त्यास राधाकृष्णाची लीला वगैरे संबंधी पुराणे श्रवण करण्याचे नादी लावतात. समाप्तीचे समयी त्या सर्वांस चढाओढीत पेटवून त्याचपासून तबकात भल्या मोठ्या महादक्षिणा जमा केल्यानंतर शेवटी त्यांच्या निराळ्या वर्गणीच्या खर्चाने आपण मोठ्या थाटाने पालख्यात बसून एकंदर सर्व श्रोते मंडळीस मागे पुढे घेऊन मिरवत मिरवत बरोबर जातात. कित्येक अक्षरशत्रू भटब्राह्मणास पंचांगावर पोट भरण्याची अक्कल नसल्यामुळे
ते आपल्यापैकी एखाद्या बेवकूफ ठोंब्यास ढोबळ्या बुवा बनवून त्याचे पायात खडावा व गळ्यात विना घालून त्याचवर एखाद्या शूद्राकडून भली मोठी छत्री धरवून बाकी सर्व त्याचे मागे झांजा ढोलके ठोकीत जय जय राम नावाचा घोष करीत अज्ञानी शेतकऱ्यांचे आळोआळीने प्रतिष्ठित भीक मागत फिरतात. कित्येक भटब्राह्मण मोठमोठ्या देवळातील विस्तीर्ण सभा मंडपात आपल्यांपैकी एखाद्या देखण्या ज्वानास कवळे बुवा बनवून त्याचे हातात चिपड्या विना देऊन बाकी सर्व त्याचे मागे ओळीने ताल मृदुंगाचे तालात मोठ्या प्रेमाने राधा कृष्ण राधा म्हणता म्हणता नाच्या पोरासारखे हावभाव करून दर्शनास येणाऱ्या जाणाऱ्या सधन रांडमुंडीस आपले नादी लावून आपली पोटे भरून मोठ्या मौजा मारितात. कित्येक मतिमंद भटब्राह्मणास भटपणाचा धंदा करून चैना मारण्यापुरती अक्कल नसल्यामुळे ते आपल्यापैकी एखाद्या भोळसर कारकुनास देव महालकरी करून बाकीचे ब्राह्मण गावोगाव जाऊन अज्ञानी शेतकऱ्यांपासून देव महालकऱ्यास नवस करवून त्यास त्या संबंधाने बरेच खोरीस आणीतात. कित्येक भटब्राह्मण वेदशास्त्राचे अध्ययन करून प्रतिष्ठेचे निर्वाह करण्याची ताकद नसल्यामुळे ते आपल्यापैकी एखाद्या अर्धवेड्या भंग्यास बागलकोटचे स्वामी बनवून बाकीचे भटब्राह्मण गावोगाव जाऊन स्वामी सर्वाचे मनातील कामना मनकवड्यांसारख्या जाणून त्यांपैकी काही पूर्ण होण्याविषयी अन्य मार्गाने बोलून दाखवितात. अशा नाना प्रकारच्या लोणकड्या थापा अज्ञानी शेतकऱ्यांस देऊन त्यास स्वामीचे दर्शनास नेऊन तेथे त्यांचे द्रव्यहरण करीतात. सदरी लिहिलेल्या एकंदर सर्व भटब्राह्मणांच्या धर्मरूपी चरकातून शेतकऱ्यांची मस्ती जिरली नाही तर भटब्राह्मण बद्री केदार वगैरे तीर्थयात्रेचे नादी लावून शेवटी त्यास काशी प्रयागास नेऊन तेथे त्यास हजारो रुपयास त्यांच्या दाढ्या मिशा बोडून त्यास त्यांचे घरी आणून पोहोचवितात व शेवटी त्याचपासून मावंद्यांचे निमित्ताने मोठमोठाली ब्राह्मण भोजने घेतात. अखेर शेतकऱ्यांचे मरणानंतर भटब्राह्मण स्मशानी कार्ट्यांची सोंगे घेऊन त्याचे पुत्राकडून दररोज गरुड पुराणी वाचन 10व्या दिवशी धनकवडी वगैरे डिपोवरील वतनदार काक भटजीस काव म्हणून पिंड प्रयोजनाचा मानपान देऊन त्याचपासून गरुड पुराणाचे मजुरी सहित निदान तांबे पितळ्या छत्र्या काठ्या गाद्या व 2 जोडे दान घेतात. पुढे शेतकऱ्यांची एकंदर सर्व मुले मरे पावेतो त्याचपासून श्राद्ध पक्षास पिंडदाने करते वेळी त्यांचे ऐपतीचे मानाने शिधे व दक्षिणांची वर्षासने घेण्याची वहिवाट त्यांनी ठेविली आहे. ती ही की शेतकरी यजमानास मोठी लाडी गोडी लावून कोणास कारभारी कोणास पाटील कोणास देशमुख वगैरे तोंडापुरत्या पोकळ पदव्या देऊन त्याचपासून भटब्राह्मण आपले मुलामुलींचे लग्ने वगैरे समयी केळीच्या पानासह भाजीपाले फुकट उपटून त्याचवर आपली छाप ठेवण्याकरिता शेवटी एखादे प्रयोजनात त्या सर्वांस आमंत्रणे करून मांडवात आणून बसवितात व प्रथम आपल्या जातवाल्या स्त्री पुरुषांसह भोजने सारून उठल्यानंतर तेथील सर्व एकंदर पात्रांवरील खरकट्याची नीटनेटकी प्रतवार निवड करून त्यास आपले शूद्र चाकरांचे पंक्तीत बसवून ती सर्व खरकटी मोठ्या काव्या डाव्याने नाना तऱ्हेचे सोळे चाव करून दुरूनच वाढितात. परंतु बाजार बसव्या काड्या महालातील शेतकऱ्यांच्या हंगामी वेसवारांडांच्या मुखास चुंबन तुंबड्या लावून त्यांच्या मुखरसाचे धुडके घेण्याचा काडी मात्र विधिनिषेध न करिता
ते आपले यजमान शेतकऱ्यास इतके नीच मानितात की ते आपल्या अंगणातील हौदास व आडास शेतकऱ्याला हात सुद्धा लावू देत नाहीत. मग त्याच्याशी रोटी व बेटी व्यवहार कोण करीतो? एकंदर सर्व सदरचे हकीकतीवरून कोणी अशी शंका घेतील की शेतकरी लोक आज दिवस पावेतो इतके अज्ञानी राहून भटब्राह्मणांकडून कसे लुटले जातात. यास माझे उत्तर असे आहे की पूर्वी मूळच्या आर्यभट्ट ब्राह्मणांचा या देशात अम्मक चालू होताच त्यांनी आपल्या हस्तगत झालेल्या शूद्र शेतकऱ्यास विद्या देण्याची आटोकाट बंदी करून त्यास हजारो वर्षे मन मानेल तसा त्रास देऊन लुटून खाल्ले. याविषयी त्यांच्या मनुसंहितेसारख्या मतलबी ग्रंथात लेख सापडतात. पुढे काही काळाचे 4 निपक्षपाती पवित्र विद्वानास ब्रह्मकपटाविषयी बरे न वाटून त्यांची बौद्ध धर्माची स्थापना करून आर्य ब्राह्मणांच्या कृत्रिमी धर्माचा बोजवार करून या गांजलेल्या अज्ञानी शूद्र शेतकऱ्यास आर्यभटांचे पाशातून मुक्त करण्याचा झपाटा चालविला होता. इतक्यात आर्य मुकुटमण्यातील महाधूर्त शंकराचार्यांनी बौद्ध धर्मी सज्जनाबरोबर नाना प्रकारचे वितंडवाद घालून त्याचा हिंदुस्थानात मोड करण्याविषयी दीर्घ प्रयत्न केला. तथापि बौद्ध धर्माच्या चांगुलपणाला तिलप्राय धोका न बसता उलटी त्या धर्माची दिवसेंदिवस जास्ती बढती होत चालली. तेव्हा अखेरीस शंकराचार्याने तुर्की लोकांस मराठ्यात सामील करून घेऊन त्याचकडून तरवारीचे जोराने येथील बौद्ध लोकांचा मोड केला. पुढे आर्यभटजीस गोमांस व मद्य पिण्याची बंदी करून अज्ञानी शेतकरी लोकांचे मनावर वेदमंत्र जादूसहित भटब्राह्मणांचा दरारा बसविला. त्यावर काही काळ लोटल्यानंतर हजरत मोहम्मद पैगंबराचे जहामर्द शिष्य आर्यभटांचे कृत्रिमी धर्मासहित सोरटी सोमनाथासारख्या मूर्तींचा तरवारीचे प्रहारांनी विध्वंस करून शूद्र शेतकऱ्यास आर्य ब्रह्मकपटातून मुक्त करू लागल्यामुळे भटब्राह्मणातील मुकुंदराज व ज्ञानोबांनी भागवत बखरीतील काही कल्पित भाग उचलून त्यांचे प्राकृत भाषेत विवेकसिंधू व ज्ञानेश्वरी या नावाचे डावपेची ग्रंथ रचून शेतकऱ्यांची मने इतकी भ्रमिष्ट केली की ते कुराणासहित महम्मदी लोकास नीच मानून त्यांचा उलटा द्वेष करू लागले. नंतर थोडा काळ लोटल्यावर तुकाराम या नावाचा साधू शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला. तो शेतकऱ्यातील शिवाजी राजास बोध करून त्याचे हातून भटब्राह्मणांच्या कृत्रिमी धर्माची उचलबांगडी करून शेतकऱ्यास त्यांच्या पाशातून सोडविल या भयास्तव भटब्राह्मणांतील अट्टल वेदांती रामदास स्वामींनी महाधूर्त गागा भटाचे संगनमताने अक्षरशून्य शिवाजीचे कान फुंकण्याचे सट्टल ठरवून अज्ञानी शिवाजीचा व निस्पृह तुकाराम बुवांचा पुरता स्नेहभाव वाढू दिला नाही. पुढे शिवाजी राजांचे पाठीमागे त्यांच्या मुख्य भट पेशव्या सेवकाने शिवाजीचे औरास वारसास सातारचे गडावर अटकेत ठेविले. पेशव्यांचे अखेरीचे कारकिर्दीत त्यांची गाजर रताळांची वरू व चटणी भाकरीवर गुजारा करणाऱ्या रक्त्या लंगोट्या शेतकऱ्यांपासून वसूल केलेल्या पट्टीच्या द्रव्यातून त्यांच्या शेतीस पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून धरणे वगैरे बांधकामाकडे एक छदाम खर्च न लावता पर्वतीचे रमण्यात 20-25 हजार भटब्राह्मणास मात्र शाल जोड्या वगैरे बक्षीस देण्याचा भडीमार उठविला व हमेशा पेंढाऱ्यांनी लुटून फस्त केलेल्या शेतकऱ्यांपासून सक्तीने वसूल केलेल्या जामदार खान्यातून
अज्ञानी शेतकऱ्यास निदान प्राकृत विद्या देण्याकरिताही दमडीच्या कवड्या खर्ची न घालता ब्राह्मणांची मतलबी धर्मशास्त्रे शिकणाऱ्या भटब्राह्मणास शेकडो रुपयाची वर्षासने देण्याची चंगळ उडवून पर्वतीचे रमण्यातील कोंडवाड्यात मात्र एकंदर ओगराळ्यांनी मोहरा पुतळ्यांची खिचडी वाटण्याची बाजीराव पेशवे साहेबांनी मोठी धूम उडविली. म्हणून आम्हास फारसे नवल वाटत नाही, कारण रावबाजी हे अस्सल आर्य जातीचे ब्राह्मण होते. सबब तसल्या पक्षपाती दानशूराने पर्वती सारख्या एखाद्या संस्थानात शेतकऱ्यांपैकी काही अनाथ प्राणमुंडींची व निराश्रित पोरक्या मुली मुलांची सोय केली नाही. फक्त आपल्या जातीतील भटब्राह्मण, गवई, पुजारी व 4-5 हिमायती आगंतुक भटब्राह्मणास दररोज प्रातकाळी आंघोळीस ऊन पाणी व 2 वेळा प्रति दिवशी पहिल्या प्रतीची भोजने मिळण्याची सोय करून हरेक निरशनास दूध पेढे वगैरे फराळाची व पारण्यास व एकंदर सर्व सणावारास त्यांचे इच्छेप्रमाणे पक्वान्नाची रेलचेल उडवून त्या सर्वांस अष्टोप्रहर चौघड्यांसहित गवयांची गाणी बजावणी ऐकत बसवून मौजा मारण्याची यथास्थित व्यवस्था लावून ठेवली आहे. या वहिवाटी आमचे भेकड इंग्रज सरकार जशाच्या तशाच आज दिवस पावेतो चालू ठेवून प्रित्यर्थ कष्टाळू शूद्रादी अतिशूद्र शेतकऱ्याचे निढळाचे घामाचे पट्टीचे द्रव्यातून हजारो रुपये साल दर साल खर्ची घालते. सांप्रत कित्येक शूद्रादी अतिशूद्र शेतकरी ख्रिस्ती धर्म स्वीकारून मनुष्य प्रदास पावल्याने भटब्राह्मणांचे महत्व कमी होऊन त्यांना स्वतः मोलमजुरीची कामे करून पोटे भरण्याचे प्रसंग गुदरत चालले आहेत. हे पाहून कित्येक भटब्राह्मण खुळ्या हिंदू धर्मास पाठीशी घालून नाना प्रकारचे नवे समाज उपस्थित करून त्यांमध्ये अपरोक्ष रीतीने महम्मदी व ख्रिस्ती धर्माच्या नालस्त्या करून त्यांविषयी शेतकऱ्यांची मने भ्रष्ट करीत आहेत. असो, परंतु पुरातन पूजोत्तेजक ब्रह्मवृंदातील काका व सार्वजनिक सभेचे पुढारी जोशीबुवा यांनी हिंदू धर्मातील जातीभेदाच्या दुराभिमानाचे पटल आपल्या डोळ्यांवरून एकीकडे काढून शेतकरी लोकांची स्थिती पाहिली असती तर त्यांच्याने एकपक्षीय धर्माच्या प्रतिबंधाने नाडलेल्या बिचाऱ्या दुर्दैवी शेतकऱ्यास होणाऱ्या धर्माच्या जुलमाची यथातथ्य माहिती करून देते तर कदाचित त्यास दयेचा पाझर फुटून ते भूदेव भटब्राह्मण कामगारांची शूद्रास विद्या देण्याच्या कामात मसलत न घेता त्यास ती देण्याकरिता निराळे उपाय योजिते. सारांश. पिढीजात अज्ञानी शेतकऱ्यांचे द्रव्याची व वेळेची भटब्राह्मणांकडून इतकी हानी होते की त्याजला आपली लहान मुले सुद्धा शाळेत पाठविण्याचे त्राण उरत नाही. व याशिवाय आर्यभट्ट ऋषींनी फार पुरातन काळापासून शूद्र शेतकऱ्यास ज्ञान देऊ नये म्हणून सुरू केलेल्या वहिवाटीची अज्ञानी शेतकऱ्यांचे मनावर जशीची तशी धास्ती असल्यामुळे त्यांना आपली मुले शाळेत पाठवण्याचा हिया होत नाही. व हल्लीचे आमचे दयाळू गव्हर्नर जनरल साहेबांनी पाताळचे अमेरिकन लोकसत्तात्मक राज्यांतील महाप्रतापी जॉर्ज वॉशिंग्टन ताताचा कित्ता घेऊन येथील ब्राह्मण सांगतील तो धर्म आणि इंग्रज करतील ते कायदे मानणाऱ्या अज्ञानी शूद्रादी अतिशूद्रास विद्वान भटब्राह्मणांप्रमाणेच म्युनिसिपालिटीत आपले वतीने मुक्त्यार निवडून देण्याचा अधिकार दिला आहे खरा, परंतु या प्रकरणात भटब्राह्मण आपले विद्येचे मदात सोळ्या आवळ्याच्या तोऱ्यांनी अज्ञानी शूद्रादी अतिशूद्र लोकांशी
छक्केपंजे करून त्यांना पुढे ठकवू लागल्यास आमचे दयाळू गव्हर्नर जनरल साहेबांचे माथ्यावर कदाचित अपयशाचे खापर न फुटो, म्हणजे भटब्राह्मणांचे गंगेत घोडे न्हाले असे आम्ही समजू. धन्यवाद. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू. बाय बाय.